नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये मी मला स्वतःला जो एक 18-19 वर्षापूर्वी अनुभव आला आहे, तो अनुभव मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून आज सांगणार आहे. मित्रांनो, कोकणामध्ये अनेक देवस्थानं अशी गावागावामध्ये आहेत की आजही जागृत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्याचं अस्तित्व कोकणामध्ये आपल्याला खास करून जाणवतं. मग ते कासाटक्क्याचं देवस्थान असेल किंवा घोडेमुखचं देवस्थान असेल, अशी बरीच देवस्थानं प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला जागृत देवस्थानं पाहायला मिळतात. वातावरणामध्ये जशा पॉझिटिव्ह एनर्जी आहेत तशा निगेटिव्ह एनर्जी देखील आहेत. जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट देखील गोष्टी आहेत. तर आता जसं देवाचं अस्तित्व, देवस्थानांचं अस्तित्व आपल्याला इथे पाहायला मिळतं, तसंच भूताकेतांचे अनुभव देखील या कोकणातल्या माणसांना हमखास येतात. आता जर तुम्ही 100 लोक घेतली तर 70 ते 80% लोक तुम्हाला आजही सांगतील, खास करून जुनी माणसं आणि आत्ताच्या पिढीतली देखील, की मी राखणदार पाहिला किंवा मी देवचार पाहिला किंवा मी भूत पाहिलं. अशा गोष्टी सांगणारी लोक तुम्हाला आजही नव्या पिढीतली देखील सांगताना दिसून येतात. तर मित्रांनो, ही गोष्ट 18-19 वर्षापूर्वीची. मी तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो. माझ्यासोबत माझा संतोष नावाचा एक मित्र कॉलेजमध्ये होता. सचिन नावाचा तिसरा मित्र होता, तो 11वीमध्ये होता. आणि आम्ही 3 आणि अजून 2 मित्र होते. एक होता सुनील, त्याचा पॉवर टिलरचा, म्हणजे जो ट्रॅक्टर आपण शेतामध्ये नांगरण्यासाठी वापरतो, त्याचा व्यवसाय होता. लोकांच्या शेतात शेत नांगरून द्यायचं, त्याच्या मोबदल्यामध्ये तो पैसे घ्यायचा. आणि 5वा मित्र होता, त्याचं नाव होतं अजित. आता अजित आमच्यापेक्षा मोठा आणि त्याचं आमच्याच गावामध्ये हॉटेल होतं आणि तो हॉटेल व्यवसाय करत होता. हायवेच्या बाजूला त्याचं हॉटेल होतं स्वतःचं. तर आम्ही सगळे फिरायला जाताना किंवा कुठे जाताना एकत्रच जायचो. 5 जणांमध्ये चांगली मैत्री होती. कुठे पार्टी करायची झाली, काय करायची झाली, तर सगळे एकत्रच करायचो नेहमी. एके दिवशी शनिवारी आम्हाला 11 वाजता कॉलेज असेल, संध्याकाळी 4 वाजता सुटायचं आणि रविवारी सुट्टी. तर आमच्यात आता कमवतं होतं ते म्हणजे सुनील आणि अजित. तर सुनील आणि अजित एक दिवशी म्हणाले की आपण उद्या शनिवार आहे ना, उद्या रात्री आपण पार्टी करायची. तर अजित म्हणाला ठीक आहे, पार्टी करूया आपण, पण पार्टी घरी कोणाच्या करायची नाही. करायची असेल ना तर आपण शेतावरती पार्टी करायची, घरी नाही करायची. तर सगळे आम्ही म्हणालो ठीक आहे, घरी करूया. कारण तो म्हणाला की घरी पार्टी केली तर मग तो पार्टीचा फील येत नाही, मग ते घरातच जेवण केल्यासारखं होतं. आणि आपण शेतावरतीच जेवण करायचं, तिकडेच जेवायचं. आम्ही सगळे खुश. आमच्याकडे तेव्हा काय पैसा नव्हता. आता कमवणार हे दोघेच जण, सुनील आणि अजित. मग ते सांगतील ते आम्हाला सगळं मान्य करावं लागत असेल. तर अजित म्हणाला ठीक आहे, आपण उद्या पार्टी करू. म्हणता शनिवार उजाडला. आम्ही 11 वाजता कॉलेजमध्ये गेलो. संध्याकाळी 4 वाजता कॉलेज सुटलं आणि माझ्याकडे तेव्हा आमच्याकडे लँडलाईन होता आणि अजितच्या हॉटेलमध्ये पण लँडलाईन होता. त्याने मला संध्याकाळी 4:30च्या दरम्यान जेव्हा मी कॉलेजमधून आलो ना, तेव्हा मला त्याने फोन केला आणि तो मला दिलीप, तू सचिन आणि संतोष एक काम करा, जिथे आपल्याला पार्टी करायची आहे ना, ते मोठं वडाचं झाड आहे आणि माडाची बाग आहे, तिथे आपल्याला करायचं आहे, रस्त्याच्या बाजूलाच मळ्यामध्ये शेतामध्ये. तर तिथे तुम्ही ना दगड चुलीसाठी लागणारे जमा करा 3 आणि लाकडं थोडी, कारण रात्री परत आपल्याला लाकडं शोधता येणार नाही, तेव्हा लाकडं पण थोडीफार जेवण करण्यासाठी लागणार, ती जमा करून ठेवा. मग आम्ही 5 वाजता सचिन, मी आणि संतोष गेलो नदीवरती. दगड शोधून आणले, नदीतून थोडी लाकडं गोळा करून आणली आणि तिथे ठेवली आणि आम्ही घरी आलो आणि सुनील काय बोललेला की मी ट्रॅक्टरवरनं येणार, कारण मला ट्रॅक्टरचं भाडं आहे, ते करून मी आटपून सगळं काम येणार. घरी आल्यानंतर म्हशींचं दूध काढणार, डेअरीला पोचवणार, त्यानंतर मी येणार. तर मला यायला 9, 9:15 तरी वाजतील.
अजित म्हणाला, हो मला पण उशीर होणार आहे, कारण मी सगळं ते हॉटेल बंद करायच्या अगोदर सगळी साफसफाई, भांडी वगैरे, टेबल वगैरे सगळी स्वच्छ करणार आणि मग मी पण हॉटेल बंद करून येणार, त्यामुळे मलाही उशीर होईल. तर आता अजित काय म्हणालेला, की मी वाटण वगैरे लागणारं चिकन सगळं मी हॉटेलातूनच घेऊन येणार आहे. तुम्ही फक्त लागणारी जेवण करायला लागणारी भांडी, पाणी यांची व्यवस्था आणि एक दिवा उजेडासाठी रॉकेलचा त्याची व्यवस्था करा. मी सगळं येताना बाकीचं घेऊन येणार. म्हणून ठीक आहे. तर आम्हाला काय कामधंदा काहीच नाही. तर आम्ही 7:30 8 वाजताच शेतावरती पोचलो, मी, सचिन आणि संतोष. आणि आता काय करणार, थंडीचे दिवस, जानेवारी फेब्रुवारीचा महिना, थंडी लागत होती. तर म्हटलं चला आता चुलीचे दगड लावूया आणि आपण आग करूया, म्हणजे शेकोटी पण होईल आणि जेवणासाठी चूल पण पेटेल. म्हणून मग आपण जी लाकडं आणलेली आम्ही ती चुलीमध्ये लावली आणि आम्ही सगळे चुलीच्या भोवती आग पेटल्यानंतर 3घे जण शेकोटीला बसलो आणि यांची वाट बघतोय. ताडपत्री आणलेली, ती ताडपत्री पसरली, त्याच्यावरती सगळी भांडी, पाणी आणि तो रॉकेलचा दिवा पेटवला आणि सगळेजण 3घे जण त्या दोघांची वाट बघतो, सुनीलची आणि अजितची वाट बघतो. 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. तर 9 वाजता की नाही आम्हाला सुनील येताना दिसला शेतावरती. आता पार्टीचा जो स्पॉट होता तो असा होता, समोर हायवे होता, म्हणजे शेत जमिनीपासून हायवे 6-7 फूट उंचीवरती होता आणि शेत जमीन ही खाली होती, म्हणजे शेताची जमीन ही ती हायवेपेक्षा थोडी खाली होती आणि 100-1 फूट अंतर होतं हायवे आणि शेत जमिनीपासून, म्हणजे जिथे आम्ही पार्टी करणार होतो, चूल लावलेलं ते ठिकाण. तर तेव्हा हायवे हा चौपदरीकरण झाला नव्हता, सिंगलच म्हणजे 2च लेन होत्या, जाणारा तोच मार्ग आणि येणाराही तोच मार्ग. तर तेव्हा झाडं वगैरे मोठमोठी हायवेच्या दोन्ही बाजूला होती, त्यामुळे असं स्पष्ट दिसायचा नाही हायवे, थोडी झुडपं असल्यामुळे मध्ये असा हायवे दिसायचा मळ्यातून. तर सुनील येताना आम्हाला दिसला रस्त्यावरनं त्या गाडीच्या उजेडामध्ये. आम्ही म्हणतो की सुनील आला, चला आता आणखीन टाईमपास होईल. तो आला आणि तो म्हणाला की अरे अजित आला नाही. तर म्हटलं नाही रे अजून आला, तो बोललेला 9-9:30 येतो म्हणून. तर म्हणाला ठीक आहे, आपण काय करूया तोपर्यंत पत्ते वगैरे खेळत बसूया. तर आम्ही सगळं लागणारी सगळी भांडी वगैरे, पाणी सगळं बाकी नेलेलं. आता त्याचीच वाट बघत होते आणि तो बोललेला की मी वाटण घेऊन येणार आणि चिकन पण मीच घेऊन येणार, त्यामुळे तुम्ही काय बाकी व्यवस्था करू नका. पत्ते खेळत बसलो. अर्धा पाऊण तासाने 9:30-10च्या दरम्याने अजित आपल्या 2 व्हीलरने आला. त्याच्याकडे 2 व्हीलर होती, कारण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याच्याकडे 2 व्हीलर होती. तो 2 व्हीलर घेऊन तो डायरेक्ट त्याने त्या वाटेवरनं खाली मळ्यामध्येच 2 व्हीलर आणली शेतावरती आणि बाजूला पार्क केली. आणि आम्ही सगळे ते पिशवीतून आणलेलं सगळं सामान आणलं. तर त्याने काय केलेलं, दुकानामधून आम्हाला खाण्यासाठी वडापाव किंवा फरसाण घेऊन आलेला. तो म्हणाला की आत्ता 10 वाजता आम्ही जेवणाला सुरुवात करणार, मग भूक लागणार, त्यासाठी मग त्याने वडापाव वगैरे तो घेऊन आलेला दुकानातून आपल्या. तर आम्ही सगळे बसलो आणि ते वडापाव वगैरे खाल्ले आणि अजित म्हणाला की ठीक आहे, आता आपण खाल्लं आहे ना, म्हणजे आता एकदम अशी घाई गडबड करूया नको, व्यवस्थित जेवण वगैरे करून आपण नंतर जेवू. तर आम्हाला पण काय घाई नव्हती, दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. लवकर जायला पाहिजे घरी आणि घरी सांगून आलेलो की पार्टी आहे, त्यामुळे घरातल्यांना माहीत होतं की थोडाफार उशीर होणार म्हणून. आणि वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर मग अजित म्हणाला की ठीक आहे, आधी पहिल्यांदा मी भात करून घेतो. आणि त्याने भातासाठी टोप ठेवला, पाणी तापलं, तोपर्यंत आम्ही पत्ते खेळतो बाकीचे. आता जेवण करणार होतो अजित, तो चांगला जेवण करायचा, त्यामुळे आम्ही त्याला बोललेलो की तूच जेवण कर. आम्ही त्याला थोडीफार मदत करायचो, काहीतरी कटिंग वगैरे करून द्यायला. तर त्याने भात करून घेतला. तोपर्यंत 11 वाजले. 11 वाजले आणि म्हणाला की ठीक आहे, आता मी चिकन फोडणीला घालायला घेतो. आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि मग त्याने चिकन फोडणीला घातलं आणि त्याच्यामध्ये वाटण वगैरे घालून चुलीवर ते ठेवून तो पण आमच्यासोबत पत्ते खेळायला आला आणि तोपर्यंत मटण तिकडे शिजतं आहे. आम्ही सगळे आपले म्हणतो आहे की अजून काय भूक लागलेली नाही, वडापाव 2-2 खाल्ल्यामुळे थोडंसं पोटामध्ये आधार होता काय. म्हटलं आता एवढ्या लवकर काय भूक लागणार नाही, आपण थोडं लेट जेवूया. तोपर्यंत 12 वाजले आणि मग सुनील म्हणायला लागलात की सकाळी मला उठून पण परत दूध काढायचं आहे, डेअरीवरती पोचवायचं आहे, तर आता आपण जेवूया, आणखी कशाला जास्त उशीर करूया. तर मग अजित म्हणाला ठीक आहे.
मग आम्ही ती ताडपत्री वगैरे झाडून स्वच्छ केली आणि पत्रावळी वाढल्या आणि जेवण घेतलं सगळ्यांच्या पत्रावळीमध्ये भात वाढला, कांदा वगैरे सगळं वाढला आणि मग अजितने सगळ्यांच्या पानावरती ते चिकन आणि रस्सा वाढला आणि आम्ही सगळे त्या रॉकेलच्या दिव्याच्या उजेडामध्ये जेवतोय, गोल बसलोय सगळे. आणि जाणाऱ्या येण्या गाड्याचा कसं 12च्या दरम्यान 12-12:30ला तेव्हा गाड्या कमी व्हायच्या, गाड्यांचं प्रमाण खूप कमी व्हायचं, म्हणजे एक 5 मिनिटांनी एखादी गाडी यायची. तर आम्ही सगळे जेवतोय. जेवून 15-1 मिनिटांनी अजितचं आणि संतोषचं जेवण झालं. तो म्हणाला की तुम्ही आरामात जेवा, आमचं जेवण झालं, आम्ही बसतो. मग ते तिकडे थोडेसे लांब जाऊन बसलेत आणि दोघे गप्पा गोष्टी करतात. लांब म्हणजे जास्त नाही, एक 10-12 फुटावरती बसलेत आणि मी सचिन आणि सुनील जेवतोय. तर आमचं जेवण अजून भरपूर शिल्लक होतं, म्हणजे आम्हाला 5 जणांना पुरून ते थोडंफार उरलेलं. तर एवढ्यात काय झालं की एक गाडी आली रस्त्यावरनं आणि त्या गाडीच्या उजेडामध्ये अजितला एक माणूस दिसला की येतोय, तो रस्त्याने असा जातोय सरळ आमच्या समोरून. तर त्याने काय केलं, त्या माणसाने पूर्ण डोक्यावरनं चादर घेतलेली आणि तो हळूहळू, आपण थंडीमध्ये कशी पूर्ण चादर घेतो आणि छातीकडे अशी घट्ट धरतो, तशी त्याने चादर घेतलेली आणि तो रस्त्यावरनं हळूहळू चालत होता. तर अजितने बघितला, तर तो आम्हाला सांगतो, तो बघा खुळा चालला आहे रस्त्याने, वेडा चालला आहे. तर मी बघितलं तर टोपामध्ये भात पण शिल्लक होता आणि चिकन पण शिल्लक होता. तर म्हटलं अजित एक काम कर, म्हटलं त्याला आपण जेवायला देऊया, आम्ही तर नाही तर हे टाकूनच देणार, घरी नेणार नाही, तर आपण त्याला जेवायला देऊ, त्याला जेवायला बोलव खाली. आता एक 100-1 फुटाचं अंतर. मग अजितने त्याला हाक दिली, ए भैया खाना खाएगा क्या, असं त्याने त्याला हाक दिली. पण त्या माणसाने काय आमच्याकडे वळून बघितलं नाही. तर तो आम्हाला आता सगळ्यांना दिसतोय की चांदण्याच्या अंधुक प्रकाशामध्ये किंवा गाडी आल्यानंतर तो आम्हाला दिसायचा की चालतोय म्हणून. तर अजित परत ओरडला, ए भैया खाना खाएगा क्या. परतही त्यांनी आमच्याकडे बघितलं नाही. त्याच्यानंतर मग तो मला अजित सांगतोय, दिले अरे तो बघत नाही आहे रे, त्याला मला वाटतं भूक नाही आहे. म्हटलं भूक नाही कशी, हा वेडा माणूस कुठे जेवून आला असणार, काहीतरी खाल्लं असणार, आता जेवण एवढं आमचं फुकट जाणार तर त्याला देऊया. म्हणून मी जोरात हाक मारली, ए भैया खाना खाएगा क्या, नीचे आओ. तर त्याने थोडंसं वळून आमच्याकडे बघितलं, पण त्याचा चेहरा काय आम्हाला दिसला नाही त्या काळोखामध्ये, पण तो वळला आमच्याकडे एवढं मात्र आम्ही सगळ्यांनी बघितलं. तर त्याचा चेहरा दिसला नाही. अजित म्हणतो की जाऊ दे चल, त्याला खायचं नसेल तर आपण कशाला फोर्स करूया, चल जाऊ दे त्याला. तर माझं तेवढं जेवण झालेलं, मला राग आला. म्हटलं एवढं त्याला जेवायला आम्ही बोलवतो आणि हा येत नाही म्हणजे काय. तर मी उठलो आणि म्हटलं अजित आणि संतोष, म्हटलं चल त्याला आपण घेऊन येऊया रस्त्यावरनं खाली आणि त्याला जेवायला देऊया. तर अजित मला सांगतो नको रे, कशाला, त्याला जातोय तर जाऊ दे ना. तर माझी काय तेव्हा डोक्यात आलं ना, तर नाही मी म्हणजे हट्टालाच पेटलो, नाही त्याला आपण घेऊन यायचं खाली, त्याला जेवायला वाढायचं. तर म्हटलं चला वरती. तर आम्ही काय केलं, ते वरती जात असताना एक दांडा असा पडलेला बांबूचा, तो मी घेतला हातात. आणि सचिनकडे तेव्हा चार्जिंगची बॅटरी होती, ते चेतक कंपनीच्या बॅटरी यायच्या मोठ्या अशा चौकोनी, मागे पाणी टाकून पेटवायच्या वगैरे त्या. तर ती बॅटरी होती, तर ती मी घेतली त्याच्याकडनं आणि म्हटलं चल. मग मी अजित आणि संतोष तिघेही वरती गेलो आणि खाली राहिले सचिन आणि सुनील, ते दोघे जेवतात त्या ताडपत्रीवरून. आम्ही रस्त्यावरती पोचलो, तोपर्यंत तो थोडा 20-25 फूट पुढे आमच्या गेलेला. तर मी त्याला पुन्हा एकदा त्या रस्त्यावरती गेल्यानंतर मी हाक मारली, ए भैया खाना खाएगा क्या, तेरे को भूक नाही आहे, असं मी त्याला बोलतो. त्याने आमच्याकडे त्यावेळी बघितलं नाही. आम्ही तिघे त्याच्या पाठीमागे, आम्ही त्याच्या मागे फास्ट चालून ना त्याला आम्ही त्याच्या पाठी जवळजवळ 7-8 फूट अंतरापर्यंत पोचलो आणि तो तशी चादर त्याची आम्हाला दिसते. त्याने चादर घेतली आहे आणि तो हळूहळू चालतो आहे. तर मी काय केलं, माझ्या एका हातात बॅटरीने, एका हातात तो दांडा होता. मी त्याच्या पाठीवरती अशी बॅटरीचा प्रकाश मारून धरला. अक्षरशः मला ते सगळं दिसतं आहे, मारून धरला आणि म्हटलं आता काय करूया, हा मी सांगून ऐकत नाही. म्हणून मी काय केला, तो माझ्या हातात जो बांबू होता म्हणजे दांडा होता, तो मी त्याच्या पाठीवरती असा टेकवला
पाठीवरती टेकवल्यानंतर असा प्रकार घडला की तो मी जो दांडा त्याच्या पाठीवरती टेकवला तो सरळ त्याच्या आरपार निघून गेला, म्हणजे पुढे गेला. पुढे गेल्यानंतर आम्ही ते तिघांनी बघितलं. माझ्या हातातला दांडा खाली पडला आणि आम्ही ते खाली जेवत होते त्यांच्याकडे बघितलं आणि सुनील आमच्यात सगळ्यात मोठा वयाने. मी म्हटलं, अरे सुनील वरती या दोघे वरती या, असं आम्ही म्हटलं आणि त्यांच्याकडे बघितलं आणि पुन्हा समोर बघतोय तर तो माणूस गायब झालेला. ते सुनील आणि लगेच ते धावत आले, झुडपातून रस्त्यावरती आले आणि म्हटलं, काय झालं? तर म्हटलं, अरे तो खुळा जात होता ना, त्याच्या पाठीवरती मी काठी टेकवल्यानंतर ती आरपार गेली आणि तुमच्याकडे आम्ही बघितलं, हाक मारली तुम्हाला आणि समोर बघतो तो माणूस नाही. सुनील म्हणायला लागला, असं कसं होणार, तो इथेच कुठेतरी असणार, तो तुम्हाला घाबरून मग इकडे तिकडे कुठेतरी लपला असेल. म्हणून आम्ही तिघे सगळी 5ही जण त्याला शोधायला लागलो त्या बॅटरीच्या उजेडामध्ये. ते वडाचं मोठं झाड होतं, तिथे एक देवस्थान होतं महापुरुषाचं आणि मोठं वडाचं झाड होतं, म्हणजे हायवेच्या दोन्ही बाजूला आणि त्या झाडाच्या मधून तो हायवे गेलेला. आम्ही दोन्ही बाजूला त्याला शोधतोय. घनदाट एकदम झाड होतं, झुडपं भरपूर रुजलेली, भेंडले माड्याची वगैरे झाडं होती, त्यामुळे सगळीकडे आम्ही शोधतोय तो कुठे गेला. तो आम्हाला कुठेच सापडला नाही. सुनील म्हणतो, असं होणारच नाही, तर तो कुठेतरी लपलेला असेल, तुम्ही शोधा त्याला. तर आम्ही सगळीकडे शोधतोय. अक्षरशः म्हणजे त्या हायवेला खाली पाणी जाण्यासाठी जे मोरी हे केलेली असते, घातलेली असते, त्या मोरीच्या पाईपामध्ये सुद्धा आम्ही बॅटरीच्या सहाय्याने बघितलं. म्हटलं त्याच्यामध्ये कुठेतरी लपलेला असेल. पुन्हा सगळे 5ही आम्ही त्या मळ्यामध्ये आलो. म्हटलं हा वरून खाली मळ्यामध्ये तर गेला नसेल, म्हणून मळ्यात पूर्ण आम्ही तिकडे शोधलं, सगळीकडे बॅटरीने शोधलं. माडांच्या पाठी, झाडांच्या पाठी, एक गवताची गंजी होती त्याच्यामागे, कुठेच तो आम्हाला सापडला नाही. पुन्हा आम्ही घाबरून सगळे वरती आलो. म्हटलं माणूस जाणार कुठे? तर अजित म्हणाला, एक काम करूया, मी गाडी घेऊन येतो आणि समजा तो धावत गेला असेल पुढे हायवेने, तर मग त्याने आपली 2 व्हीलर आणली आणि त्याच्यावरती सचिन आणि संतोष बसून ते 1 किलोमीटरपर्यंत पुढे जाऊन आले बघून की तो धावत गेला असेल. तर तो तिथेही कोणाला दिसला नाही. त्याच्यानंतर आमची ही सगळी हालचाल बघून वाडीतले लोक, म्हणजे घरं रस्त्याच्या पलीकडे होती ना आमची, सगळे लोक आजूबाजूचे उठले आणि सगळे आम्हाला विचारले, अरे काय झालं, कसली आरडाओरड करताय, कोणाला शोधताय मळ्यामध्ये त्या वडाच्या झाडामध्ये बॅटरी मारून? तर आम्ही आता काय सांगणार. ते म्हणणार, तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळे इथे येऊन करायला? तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आता काय करूया, त्या वाडीतून जी माणसं आलेली त्यांना मग आम्ही शेवटी सांगितलं ही गोष्ट की अशी झाली. आम्ही तिथे चिकनचं जेवण करत होतो, त्याला जेवायला बोलवतो, आला नाही म्हणून आम्ही वरती आलो. त्याच्यानंतर तो दांडा त्याच्या सरळ आरपार शरीरातून गेला आणि त्याच्यानंतर तो माणूस गायब झाला. मग ते जे जाणते मंडळी होते 2-3 जण, ते म्हणाले, आता तुम्ही शहाणपणा करू नका, आता तुम्ही सगळे घरी जाऊन झोपा, मग उद्या काय ते बघूया, तो माणूस कोणीही असेल तो गेला असेल. तर झालं, आम्ही परत मळ्यामध्ये आलो. ते सगळी भांड्यांची आवर केली आणि रस्त्यावरती आलो. तर अजित म्हणाला की मला आता भीती वाटते घरी जायला, मला तुम्ही पोचवायला या. आम्ही त्याला म्हणतो की 2 व्हीलर आहे ना, तू जा घरी, त्याचं घर 1.5-2 किलोमीटरवरती होतं. तर तू म्हणाला, मी जाणार नाही, मला भीती वाटते, हा काहीतरी घडलेला प्रकार काहीतरी वेगळा आहे, त्यामुळे तुम्ही मला पोचवायला या, झाली तरी गाडी मी इथे ठेवीन, तुम्ही मला चालत नेऊन सोडा. मग आम्ही काय केलं, त्याने गाडी तिथेच ठेवली रस्त्याच्या कडेला लावून आणि आम्ही चौघेही त्याच्या घरी गेलो. तर हात जातानाच त्याचे हातपाय कापायला लागले होते आणि आमच्यात तो सगळ्यात भित्रा, आणि हातपाय कापायला लागले आणि कसाबसा आम्ही त्याला घरी नेल्यानंतर घरातल्यांना हाक मारून आम्ही उठवल्यानंतर तो आतमध्ये गेला दरवाजा उघडल्यानंतर आणि आम्ही मागे आलो. तर मागे येताना आम्ही हाच विचार करतो की तो माणूस गेला कुठे? एवढ्या लवकर तर माणूस असा, म्हणजे 1-2-3 सेकंदात तर माणूस गायब होऊ शकत नाही. समोरचा माणूस गेला कुठे? बरं, त्याला आम्ही सगळीकडे शोधलं तर तो कुठेच सापडला नाही. आम्हाला पण थोडीफार भीती वाटली की असा काही प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काय अनुभवलेला नव्हता. आता सुनील आमच्यात त्यातल्या त्यात मोठा, तो म्हणाला की तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही सगळे घरी जा, उद्या काय ते बघूया. आणि आम्ही सगळे घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता अजितचे आई वडील अजितला घेऊन सुनीलच्या घरी आले
सुनीलच्या घरी झाले आणि आम्हाला त्यांनी बोलवून घेतलं. रविवार होता. मला संतोष, सचिन आणि दिलीप तुम्ही सुनीलकडे या. सुनीलकडे आम्ही आलो आणि तिथे अजित पण आलेला. तर तो म्हणायला लागला की त्याचे आईवडील अजितचे म्हणायला लागले की तुम्ही काल रात्री काय केलं? त्याला तुम्ही घरी सोडल्यानंतर तो तापाने फणफणायला लागला, त्याला ताप आला आणि तो बडबडायला लागला की तो कोण माणूस गेला कुठे, माणूस गेला कुठे. तो माणूस नव्हता, ते भूत होतं म्हणून तो जोरजोरात ओरडत होता. तर त्याच्या आईवडिलांनी ते रात्र जागूनच काढलेले. दुसऱ्या दिवशी ते त्याला घेऊन आले. ते म्हणाले तुम्ही रात्री काय घडलं ते आम्हाला सांगा. थोडंफार अजितने आपल्या आईवडिलांना सांगितलं होतं की असं असं झालं आणि तो माणूस गायब झाला. मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आम्ही त्याच्या आईवडिलांना सांगितलं की रात्री अशी अशी घटना झाली आणि त्यामुळे आम्ही घाबरलो आणि अजित पण घाबरला आणि त्याला आम्ही घरी सोडलं. त्यानंतर मग त्याचे आईवडील आम्हाला त्यांनी घेतलं आणि तिथे जे ब्राह्मणाचं देवस्थान होतं त्या शेतावरती, त्या ब्राह्मणाची देवस्थानाची जी घुमटी होती छोटीशी, त्या घुमटीकडे आम्हाला ते घेऊन गेले 5ही जणांना आणि त्याचे अजितचे आईवडील. आणि त्यांनी त्या घुमटीकडे नारळ ठेवला आणि गवताची काडी असते ना, ती प्रत्येकाच्या तोंडात एक एक काडी दिली आम्ही आणि आम्हाला त्या घुमटीच्या समोर त्या देवस्थानाकडे, त्या वडाच्या झाडाकडे नाक घासायला लावलं 5ही जणांना आणि त्यांनी क्षमा मागायला सांगितली. आणि नंतर त्यांनी ते नारळ ठेवून गारणा केल्या की ब्राह्मण जे देवस्थान आहे त्या तुझ्या एरियामध्ये, म्हणजे तुझ्या या परिसरामध्ये त्याने चुकून चिकनचं जेवण केलं आणि त्यांच्या हातून ही चूक घडलेली आहे तुझ्या या ब्राह्मण स्थळामध्ये चिकन शिजवण्याची आणि त्यामुळे तू त्यांना दर्शन दिलं आहेस, त्यामुळे त्यांच्या हातून जी चूक झाली आहे त्यांना तू माफ कर. तुला हे दातामध्ये काडी घेऊन शरण येत आहे, त्यामुळे त्यांना तू माफ कर आणि त्यांना कोणताही त्रास होऊ देऊ नको. आणि मग आम्ही नाक घासले, तो नारळ वगैरे त्याने फोडला, शिरवणी आम्हाला दिली आणि आम्ही पुन्हा सुनीलच्या घराकडे आलो. त्यानंतर मग अजितच्या आईवडिलांनी आम्हाला त्या ठिकाणी पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली की हे ब्राह्मणाचं देवस्थान आहे, याच्या परिसरामध्ये चिकन शिजवलेलं चालणार नाही आणि तुम्ही अतिशहाणपणा केली आणि तिथे चिकन जेवण बनवलात आणि जेवलात, त्यामुळे हा प्रकार झालेला आहे. ते भूत वगैरे काही नव्हती, तर इथलं हे जागृत देवस्थान आहे जे ब्राह्मणाचं, त्याने तुम्हाला दृष्टांत दिला आणि तुम्ही अति करून त्याच्या मागे तो दांडा लावण्याचं जे काम, टेकवण्याचं काम केलात ना, ते तुम्ही खूप वाईट केलात. त्यामुळे नशीब त्याने तुम्हाला सोडलं. आणि असं म्हटल्यानंतर, हे सगळं सांगितल्यानंतर आमच्या काळजाचं अक्षरशः पाणी झालं. आणि नंतर मग आम्ही त्याच्यानंतर आजपर्यंत कधी त्या ब्राह्मणाच्या स्थळामध्ये असं चिकन पार्टी किंवा काय करण्याचं पुन्हा डेअरिंग केली नाही. आणि आजूबाजूच्या लोकांना पण आम्ही सांगितलं की असं असं त्या ठिकाणी तुम्ही चिकन वगैरे शिजवू नका, की आमच्या बाबतीत असा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी आम्हाला सगळ्या कळल्या की देवस्थानं ही फार कडक असतात. त्यांचे अनुभव जर घ्यायचे असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल आणि त्यामुळे कोकणातली देवस्थानं ही फार जागृत असतात अशी म्हटलं जातं. तर त्याचा अनुभव आम्ही जो 18-19 वर्षापूर्वी घेतला तो तर मी तुम्हाला या कथेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला ही गोष्ट, हा सत्य अनुभव जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कथेच्या खाली कमेंट करून सांगा हा तुम्हाला अनुभव कसा वाटला. तर अनुभव आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा मात्र. आणि या ठिकाणी आज मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो आहे. धन्यवाद. पुढील कथा लवकरात लवकर या चॅनलवरती अपलोड होईल. पुन्हा एकदा धन्यवाद.